चेतन पालकर. बोरिवली गोराई मधलं खूप मोठं गाजलेलं नाव, परवाच झालेल्या वायकट्ट्याच्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवलंय चेतन पालकर यांनी. वडाळ्याला जी मोठी टुर्नामेंट झाली वायकट्टा, तिकडे मॅन ऑफ द मॅचचं पदक पटकावलं होतं. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय नितीन. सुंदर असा मारलेला बैठक शॉट, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र कव्हरला कोणी नव्हतं. एक सोरटी धाव घेण्यात यश आलेले आहे, ते म्हणजे नितीन यांना. स्ट्राईक वर आलाय विजय. भाई पानी के लिए बोल दो ना. मैं क्या बोलता कुणाल कुणाल तिकडे रिकामी पाण्याची बॉटल असेल ना तर डिस्पेन्सर मधून भरून दे. नाही बॉटल इथून घेऊन जा. ऐक ऐक, ते पा छोटीशी बॉटल आहे. एक चेंडू एक धाव झालेली आहे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय तो म्हणजे विजय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सुंदर असा चेंडू, काहीसा कळाला नाही, तेवढाच सुंदर कलेक्ट केला सुरेश उर्फ अण्णा. अजून एक बोरिवली मधलं गाजलेलं नाव सुरेश अण्णा, वेगवान गोलंदाज. पुढे मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट शॉट होता, बॉल डिफ्लेक्ट झाला आणि एक चौटी धाव घेण्यात यश आलेला आहे विजय यांना. तीन चेंडू दोन धावा झालेल्या आहेत MHB बॉईज या संघाचा. यानंतर होणारा सामना साईचरण विरुद्ध रॉयल मराठा. सुंदर असा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, मात्र काहीसा कनेक्ट नाही झाला नितीन यांच्याकडून आणि तेवढा सुंदर कलेक्ट केला सुरेश अण्णा यांनी. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. बैठक मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू, नितीन यांनी मारलेला फटका. घोषित झोन मध्ये एक धाव. पाच चेंडू तीन धावा झालेले आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी, पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न, तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. षटक टाकलं ते म्हणजे चेतन यांनी. स्वतः जबाबदारी उचलून पॉवर प्लेचं षटक खूप चांगल्यारीत्या हँडल केलंय. पुढील होणारा सामना साईचरण विरुद्ध रॉयल मराठा. फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, तेवढाच सुंदररित्या मारला नितीन यांनी आणि साई इलेव्हन ब्रँडेड चौका.
या मॅच मधील पहिलाच कणकणीत चौकार लागलेला आहे. स्वीप मारला होता, सुंदररित्या कनेक्ट केला. अमोल बडवलकर आठवण करतो फक्त व्हाइट बॉल. लाइन पे आउट नहीं है क्या? आउट है क्या? विचार ना. संघाची धावसंख्या झाली आहे 9. एकच चेंडू झालाय. ओके, पहिल्या षटकातील पहिला चेंडू संपलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय सुरेश. सुंदर का मारला फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक चोरटी धाव घेण्यात आलेली आहे नितीन आणि विजय यांच्याकडून. सुंदररित्या डिफेंड केला. पाणी आलं तिकडे स्टेजवर जाऊन ठेवून दे ना, त्यांना सांग विकास जळवी तिकडे आहे, विकी आहे तिकडे स्टेजवर सांग की स्टेजवर आहे सिंगल लिगा नक्की आता मग या बोलतो इकडे नाही स्टेजवर. दिवसी मारलेला शॉट आणि का नितीन यांच्या बॅट मधून आलेला दुसरा साई 11 ब्रँडेड चौकार. सुंदररित्या बॅटिंग करतायत ते म्हणजे नितीन. अप्रतिम बॅटिंग चालले. एक स्वीप मध्ये चौकार मारून दाखवला आणि दुसरा चौकार रिव्हर्सच्या स्वरूपात बघायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा स्वीप बैठक मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय घोषित झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. पुन्हा एकदा बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीसा कलेक्ट नाही झाला आणि एक चोरटी धाव. एमएजी बॉयज हा संघ खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स करतोय. दोन्ही बॅट्समन मध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन दिसतंय. संघाची धावसंख्या झाली आहे किती? कितना बॉल हुआ? ओव्हर हुआ. दुसरं षटक संपून संघाची धावसंख्या झाली आहे 17. चांगला ॲव्हरेज टोटल झालेला आहे. पुढच्या 12 बॉल मध्ये अजून 17 ते 20 धावा जर कुठल्या तर एमएजी बॉयजला हा टार्गेट थोडा डिफेंड करता येऊ शकतो, कारण चेतन यांची साईड सुद्धा खूप पॅक साईड आहे. चांगले चांगले बॅट्समन आहेत. बॉलर चेतन. पुढे मारलेला बैठक शॉट. सुंदर बॅटिंग करतोय नितीन. पुढे येऊन बैठक खेळला. थँक्यू बाबा, थँक्यू. तूच अरे तूच. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न होता विजयचा. एक सिंगल. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाता सीमा रेषा.
सचिन यांच्या बॅटमधून आलेला तिसरा खंतने चौकार आहे हा. चौकाराला डीप मिड विकेटच्या साईडला. 23 झालेले आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 23. बाबू आणि वाईड वर स्टंपिंगची विकेट भेटली ती म्हणजे मोठा मासा गळायला फसला. डीजे बॉल काउंट नाही आहे ना. हा. अक्कू 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 एक मिनिट आहे ना टॉस साठी नाही. एक मिनिट नाही 24 है मेरा. बॉल ना एक दोन तीन ही बॉल हुआ. ये बॉल काउंट नहीं है. ललित एक मिनिट नावं द्यायला प्लेयर्सची नावं द्यायला प्लेयरची नावं द्यायला ये ना. म्हणजे तो आत्ताच एंटर करेल मॅच. न्यू बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन नेम अनिल. अनिल. पाणी आहे का भाई पीछे बताते रहो भाई इसको. वाईट बॉल. बाबू वाईट चेंडू अवांतर चेंडू. नितीन भाई 11 प्लेयर का नाम दो ना जल्दी से. हाँ धीरे मैं बोला नाम भी लिखो साथ में. हाँ सुंदर पॉईंटच्या दिशेने मारला फटका. चेंडू जातोय आशू यांच्याकडे. एक धाव घेण्यात यश आलेले अनिल यांना. माझा नंबर आहे. दाभोळकरकडे माझा नंबर आहे बघ. दाभोळकर रनआउटचा प्रयत्न होता मात्र असफल. जॉन्टी यांनी खूप सुंदररित्या थ्रो दिला होता. 27. वाईट सुंदररित्या लेग ब्रेकचा चेंडू होता. तेवढाच सुंदर कलेक्ट सुरेश यांच्याकडून. संघाची धावसंख्या किती झाली? 27. संघाची धावसंख्या झाली 27. वाईट. एक मिनिट वाईट आला. कैप्टन को इधर आने दो, बाकी का मैं देखता हूँ यहाँ पे. बाकी दोन पहिले सिंगल 4 वाईट बाकी दोन सिंगल और एक लास्ट बॉल डॉट. 2 सिंगल 4 2 वाइड 2 फिर रन माफी. डबल आहे ना बाद में. 17 2 वर 17 2 वर 17. मी बघतो. एक चौका आया, 2 वाइड आया. फोर आया. वाइट पे रन ले. वापस ने वाइट डाला और एक बराबर. और 2 सिंगल लिया. लास्ट का डॉट आया ना डबल सिंगल ले रे याला. 10 ले. ऑस्ट्रेलिया आपले स्कोरर अण्णा उर्फ हितेश कांबळे सुंदररित्या स्कोरिंग करतायत. प्रत्येक बॉल टू बॉलचा हिशोब आहे त्यांच्याकडे. लावून घे ना. प्रत्येक याला बिपिन इकडनं तिकडनं फिरवायला सांग. इकडे लावा लागे. इकडे 3 आले आणि तिकडे 2 मारूया. बस झाले. प्रकाश येणार. गौरव शेवटचा षटक. वेगवान गोलंदाज गौरव खेडेकर. अजून एक वेगवान गोलंदाज गोराईमध्ये प्रसिद्ध असलेला सुंदर ऑफ तिकोट टाकलेला चेंडू. कव्हरला कोणी आलेला नाहीये पण एकच चोटी धाव घेण्यात यश आलेलं आहे. विजय यांच्या बॅटमधून आलेला अजून एक सिंगल.
हात हाता माझ्या खोलवर टप्प्याचा चेंडू होता लेग बायच्या स्वरूपात एक धाव. सुंदररित्या गोलंदाजी करतोय तो म्हणजे गौरव खेडेकर. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल टाईप चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न मात्र एक धाव लेग बाईसच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली 30. सुंदर असा लेग ब्रेक. काहीसा विजय यांना कळालेला नाहीये. लेग बाईसच्या स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. संघाची धावसंख्या झाली 31. 2 to go. फर्स्ट इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू बाकी. व्हाईट बॉल. केला ना व्हॉट्सअप केला नाव एक रन 22च्या स्वरूपात आलेला आहे. पुढून मारण्याचा प्रयत्न चेंडू डीप मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेश अण्णा यांच्याकडून आणि दुसऱ्या धावेवर रनआउट होतोय तो म्हणजे अनिल. संघाची धावसंख्या अकू टॉस साठी ना टॉस साठी. राहुल भाई अभी मेरा नंबर पे या 12 प्लेयर का लिंक है रॉयल मराठा टॉस उडवून घेऊया. अकू रॉयल मराठाचा कॅप्टन मैदानावर यायचा टॉस साठी. रॉयल मराठाचा कॅप्टन आणि ललित. पुढील होणारा सामना साई चरण विरुद्ध रॉयल मराठा. पुढील होणारा सामना रॉयल मराठा विरुद्ध साई चरण. रॉयल मराठाचे कॅप्टन आलेले आहेत अक्कू. टॉस उडवायला आपल्याला मान मिळालेला आहे ललित बागवे सॉरी बिपिन लाळगे यांचा. कॉल कोण देते ललित की अक्कू? अक्कू देणार आहे. हेड इज द कॉल आणि हेड आलेला आहे. रॉयल मराठा यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. अमोल अमोल बाहेर लगी के कॉल काय लागला
रनर आई मॅच कोण घेतो बॉलर नाही पहिला षटक घेऊन येतो तेज, सामना करतो चेतन, नॉन स्ट्रायकर जॉन्टी. खुला टप्प्याचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने मारलेला साई 11 ब्रँडेड चौकार. चेतन स्ट्राइक पे चेतन, नॉन स्ट्राइक पे जॉन्टी, बॉलर तेजस. स्ट्राइक पे चेतन, नॉन स्ट्राइक जॉन्टी. पहिल्या चेंडूवर आपल्या इरादे स्पष्ट करतोय की मी अटॅकिंगच खेळणार आहे, तो म्हणजे चेतन पालकर. खोलो टप्प्याचा चेंडू होता आणि यावेळी डीप मिड विकेटचा क्षेत्र अटॅक केलाय चेतन. पुण्याच्या खोलो टप्प्याचा चेंडू आणि कॅच जाते. प्लेअरचं नाव कॅच पकडले त्याच्या प्रवीण आणि सुंदर बॉलिंग करतोय. तू डाल मैं 5-5. 2 खंतरीत चौकार काढले त्यानंतर पुन्हा बॅट्समॅन किरण कलाटे ग्राउंड फक्त आमचा खूपच खराब पावसामुळे अजून झालं त्यामुळे नाही कळलं खूप प्रयत्न. नवीन बॅट्समॅन आला किरण गालांडे, अजून एक मॅन इन फॉर्म आहे हा सुद्धा बोरिवलीचा खेळाडू. सुंदर इथे स्वीप मारतो आणि पहिल्या चेंडूवर किरण गालांडे यांची विकेट मिळाली आहे. सुंदर किपिंग. चेंडूवर 2 गडी बसले तेजस यांनी. बॅट्समॅन नेम डीजे ओके. बॅट्समॅन नेम
अरे नाव नाही सोड विचारी मॅक्सिमम नाव होते हा याला पहिला रेग्युलर आहे मला काय आपल्याला ऐकते डबल डबल काय ऐकलं बालू बरोबर या और एक निघले का एकदम माझ्याकडे पण आया स्कोर ठीक है पर और एक निकलेगा विकेट देख कभी तो माना मग भी जाएगा ये भी जाएगा थोड़ा उधर जाएगा ना मेरे पे जूम करना घर वाले यार बोलने की बात वैसे कीपिंग में दिखा है बहुत बार कॉन्ट्रिब्युशन मला जगता पुन्हा इथे रनआउटचा चान्स मात्र फिल्डिंग थोडीशी खराब झाली वंश यांच्याकडून रनआउट झाला असता आणि तिसरा गडी बाद करू शकले असते चेतन इलेव्हन संघाचा तर स्ट्राईक वर आहे जॉन्टी सुंदरीचा षटक टाकले ते म्हणजे तेजस यांनी संघाची धावसंख्या झाली 9 पुढे मारण्याचा प्रयत्न करून डबलचा चेंडू आणि 2 धावा आलेल्या आहेत पहिलं षटक संपून पॉवर प्लेच्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत सुंदर इथे षटक टाकलं तेजस यांनी पहिले दोन चेंडूवर चौकार मारले होते चेतन यांनी आणि त्यानंतर 2 चेंडूवर बॅकअप करून दाखवला तो म्हणजे तेजस यांनी कंपल्सरी 2 प्लेयर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवायचेच आहेत कंपल्सरी 2 प्लेयर दुसरं षटक घेऊन येतोय केदार बॉलर नेम केदार सेकंड ओव्हर का बॉलर नेम केदार बियर सोडा इथे चेहरे क्या लोग जितने भी बताओ मी पण कमेंट लेफ्ट साइड में 3 ही प्लेयर लग रहा है पाय 4 ची साइड इक्वल करायची 5-4 हा स्ट्राईक वर ट्रॉफी सेकंड ओव्हर घेऊन येतोय केदार फुलटॉस चेंडू तेवढा सुद्धा क्षेत्ररक्षण विजय यांच्याकडून रनआउटचा प्रयत्न मात्र असफल चलो आडला पकड के गेलो टाकणार असतात इसको तो पूछ बराबर पड़ेगा ये अवांतर चेंडू व्हाईट बॉल संघाची धावसंख्या झाली 13 हा फायनलचं कसं करणार पण ना तुम्ही मला सांगा तू आणि खूप सुंदर लागलेला डीप विकेटला कणकणीत चौकार पण तो वाईट बिझी असेल म्हणून वाईट कारण मला फायनल ठेवायची मग तो बोलला टीम पाठवू अरे आता पहिली मॅच चालू आणि 3 मॅच तिसरी मॅच तुमची फायनल होती यानंतर 3 मॅच कोण येणार असं कसं मॅच बाकी आहे ना तू मॅच झालं कमाल साईच्या या दोघांपैकी कोणता कोणतरी येईल सुंदररित्या टाकला चेंडू आणि जॉन टी होत आहे स्टंप आउट विजय एक मिनिट थांबव
सांगितलं 4 ठेव तिकडे मी. हा फक्त बघू शकतो. इधर तुझा किती गेम का बॉल दिले टाक बॉल चाव दिला कमॉन कीपिंग यार वेल कीपिंग नुपूर वेल प्ले सुरेश नवीन बॅट्समॅन आलाय सुरेश. किती चेंडूत किती पाहिजे मित्र? 15 चेंडूत 18 धावांची गरज. चेतन 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 3 ऊपर आहे आपण. 3 बॉल पकडून बाजूला सुंदर असा लेग ब्रेक टाकलेला मात्र काहीसा कलेक्ट नाही झाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता अण्णा यांचा. दोन बॉल टाकून निघून जा रॉयल मराठा का टीम हो गया दूसरा टाइप करके दिया है मेरे को अभी. बस ठीक है. दिवसच्या स्वरूपात मारण्याचा शॉर्ट प्रयत्न होता मात्र एक धाव. लागला काय पाठी? हा लागला. ललित नाव पाठव. अमोलला पाठवलंय. अमोल ललितने त्याचे प्लेअरची नाव पाठवले ते मला व्हॉट्सअप कर. पुणे तर पुढे मारण्याचा प्रयत्न होता. नो चेंडू नो बॉल होता. प्लस टाकू शकले नाहीत तौफिक. शेवटचा चेंडू सुंदररित्या टाकलेला लेग ब्रेक. ओके थँक्स अमोल थँक्स. 12 चेंडू 14 धावांची गरज. चेतन 11 या संघाला. चला भालू डालेगा तू बरोबर. नेम तेजस. तेजस वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे तेजस. इधर पाच राहुल भाई अभी देखो मैंने 2 मैसेज भेजा है. एक सिंगल बंदे का नाम है गौतम करके और बाकी के सब प्लेयर का नाम है वो साई चरण बोल. ठीक है. हाँ पाच यार वेल प्लेड पुढे मारण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला साई 11 ब्रँडेड चौकार तौफिक यांच्या बॅटमधून आले आहे. मैंने समझा मैंने जाना जो भी मुझसे कहा है सेन्योरिटा मगर फिर भी न जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेन्योरिटा. आणि तौफिक यांच्या बॅटमधून आलेला हक्कांतने तौफिक यांनी. पुणेचा पॉईंटच्या दिशेला गेलेला शॉट रनआउटचा प्रयत्न मात्र असफल आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव अजून वाढते 1+1. सुंदररित्या मारला शॉट. एक धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि रनआउटचा प्रयत्न मात्र असफल. आता संघाची धावसंख्या झाली 32 झाल्या ना. ओके 3 धावांची गरज आहे. 3 धावा. बॉलर चेक. पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप विकेटला. ओके एक धाव. स्टील 1 to go. 7 चेंडू 2 धावांची गरज.
या पुढील होणारा सामना रॉयल मराठा विरुद्ध साई चरण. दोन्ही संघांनी आपला संघ, दोन्ही कर्णधारांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे. सुंदर इथे मारलेला शॉट, तेवढा सुंदर स्टॉप अनिल यांच्या मार्फत. षटक संपलेलं आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. शेवटचं षटक घेऊन येत आहे विनय. 6 चेंडू 2 धावा. विनय 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 से बात करता हूँ, बताता हूँ. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, रनआउटचा प्रयत्न मात्र असफल. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. आता चेतन 11ला हा सामना जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. मागे मागे 2 ठेवावेच लागणार आहेत, 2 ऍटलीस्ट 2. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आणि हा सामना चेतन 11 या संघाने जिंकलेला आहे.